काल 2 वाजेच्या सुमारास या ठिकाणी जळगावच्या चाळीसगावमध्ये नागद रोड परिसरामध्ये असलेल्या मिरची बाजाराला भीषण अशी आग लागलेली होती। आणि आपण बघू शकतो की याच ठिकाणी ती आग लागलेली होती। आणि या आगीमध्ये आपण जर बघितलं तर हा मिरची बाजार जो आहे या ठिकाणी पूर्णतः जळून खाक झालेला आहे। एकंदरीत ही आग इतकी भीषण होती की 20 ते 25 गाड्या या ठिकाणी आग विझवण्यासाठी आलेल्या होत्या। पाचोरा असेल, भडगाव असेल, मालेगाव असेल, या ठिकाणून अग्निशमन दलाच्या त्या ठिकाणी गाड्या प्रचारण करण्यात आलेल्या होत्या। आणि एकंदरीत या आगीच्या बाजूला आपण जर बघितलं तर हा जो बाजार होता त्या बाजाराच्या बाजूला या ठिकाणी एक पेट्रोल पंप होता। आणि या पेट्रोल पंपाच्या अतिशय बाउंड्रीवर ही आग या ठिकाणी पोहोचलेली होती। आणि सुदैवाने आपण जर बघितलं तर मोठी हानी या ठिकाणी टळलेली आहे। एकंदरीत आपण जर बघितलं तर अग्निशमक दलाने या ठिकाणी सर्वात आधी पेट्रोल पंपाच्या बाजूने या ठिकाणी आग विझवलेली होती आणि त्यामुळे मोठा अनर्थ या ठिकाणी टळलेला आहे। मात्र आपण जर बघितलं तर हा जो मिरची बाजार आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मिरची होती आणि ती मिरची जी आहे या ठिकाणी जळलेली आहे। ते तंबू या ठिकाणी गाडलेले होते मिरची व्यावसायिकांनी, ते देखील या ठिकाणी पूर्णतः जळलेले आहे। आणि एकत्रित मोठं नुकसान या ठिकाणी मिरची व्यापाऱ्यांचं झालेलं आहे। आपण जर बघितलं तर या ठिकाणी हा या ठिकाणी एक बाजार होता, त्याचबरोबर रोडाच्या दुसऱ्या साईडला देखील त्या ठिकाणी मिरचीचा एक बाजार होता। दोघी साईडला या ठिकाणी आग लागलेली होती आणि एकत्रित या ठिकाणी प्राथमिक माहिती अशी आहे की शॉर्ट सर्किट झाला आणि त्या शॉर्ट सर्किटमध्ये ही आग लागल्याची जी माहिती आहे ती या ठिकाणी प्राथमिकरित्या प्राप्त झालेली आहे। मात्र आपण जर बघितलं तर आता या राखीमध्ये फक्त आपण ही जी आग लागली होती त्या आगीमध्ये फक्त आता या ठिकाणी राखच उरलेली आहे। आणि एकत्रित या ठिकाणी मोठं नुकसान व्यापाऱ्यांचं या ठिकाणी झालेलं आहे। हेमचंद कुमार, टीव्ही 9 मराठी, चाळीसगाव, जळगाव।